आधी तर सगळ्यांना हॅपी दसरा. आणि असं शिलंगण रोजी ना मी छान असं हळदीचा लेप लावून घेतले चौकटीला आणि त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढली. फ्रेश फुलं देवाला वगैरे घातली. अगरबत्ती तेन लावत होते, फुलं लावत होते. आणि ना इकडं हैदराबादमध्ये शिलंगणाला देवं वगैरे दिवत नाहीत आणि पुनवीलाच देवं दिवतेत. आता आई उठल्यावर पुनवीलाच ठेवते. हे आहे भोपळे. हे भोपळे ना दरवाजाला बांधायचं असतं. तुम्ही ह्याला काय म्हणतात ते मला सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही पण असं करता का मला नक्की सांगा कमेंटमध्ये. हे आहेत गोल भोपळे आहेत ना, ते दरवाजाला फोडायला. आणि गॅसला वगैरे थोडंसं हळद लावले, कुंकू लावले तिथं बी. आणि थोडं महादेवाला पाणी वगैरे घातले, फुलं लावले आणि इथं बी धानला थोडं अगरबत्ती धूपबत्ती वगैरे लावले. दिवा तर असतोच आपला आईजवळ. रात्रंदिवस दिवा तोच असतो सगळ्यांजवळ. आणि हे सगळे बघा, हे कारला ना, कारला ते काळं धाग आहे ना, ते कारला एक बांधायला आणले दोन्ही पण. आणि थोडासा शिरा वगैरे करून घेतला मी. थोडं काजू बदाम रवा असं चांगलं तुपात भाजून असं शिरा करून घेतले. तवर त्यांनी ना घरला सगळं पानं फुलं वगैरे लावत होते. आणि हे म्हणले ना गोल भोपळा असं घरची नजर काढायचं असतं. जसं आपल्याला पण नजर झाल्यावर मिठानं आपण कसं काढतो तसं कणी आपल्या घराला नजर उतरावायची असेल तर असं तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्ही बी करता का हे नक्की मला सांगा. आणि लिंबू बी असं चांगलं उतरावून असं बांधायचं. आणि हे भोपळे वगैरे वरी बांधले. मी जरा असंच कारची वगैरे पूजा करत होते. खाली देवाची पूजा करून गेले होते आणि खाली कारची पूजा चालली ती. आता संध्याकाळी ना मग चांगलं फ्रेश वगैरे झाले होते मी. आणि देवाला मारुतीला पण मला हे घेऊन जायचं होतं. अगरबत्ती दिवा लावून मारुतीला हे चढवायचं होतं धान. आणि इथं पण मी घरात वगैरे धान वगैरे चढवले. आणि खरं सांगू का, हे माझी लाईफ आत्ता चालू झाली आहे कुठं तर तुमच्या सपोर्टमुळं. आणि खूप खरंच चांगलं वाटतंय तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्यावर. असंच मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच माय यूट्यूब फॅमिली.